नमस्कार दर्शकांनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा या शहरा ठिकाणी। आज आपण पाहणार आहोत या मंगळवेढ्यातील जनतेचा कौल कोणाच्या पाठीचा आहे, या जनतेच्या मनातील भावी आमदार कोण आहे याबद्दलची प्रतिक्रिया। या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके, समाधान आवताडे, अनिल सावंत आणि दिलीप धोत्रे असे चार विविध पक्षाचे उमेदवार आहेत। तर जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूने हे आपण आज पाहणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? मी किसनराव घोडके। कोण होईल आमदार, कोण होतील? इथं भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे यांच्याशिवाय आमदार नाही, कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रात मोदीची सत्ता आहे। जर प्रगतीचा विचार केला तर निधी आणण्यासाठी खालून वरपर्यंत, आणि सध्या इथं विचार केला तर भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे। जर जनतेला विकास पाहिजे असेल तर कमळाशिवाय गत्यंतर नाही। त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आणि देव धर्म देश याचा विचार केला तर फक्त केंद्रात मोदी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी। इथे आता हे सध्या कसं आहे की एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे सगळ्यांनी महाराष्ट्राचा भरपूर विकास केलेला आहे, आणि विद्यमान आमदारांनी पण मंगळवेढा तालुक्यात भरपूर विकास केलेला आहे। कारण इथं पाणी पुरवठ्याच्या योजना नव्हत्या वरती, त्या योजना पूर्ण केलेल्या आहेत, म्हणून जनतेचे अनेक कामे त्यांनी केलेले आहेत। त्यामुळे निश्चित त्यांचा विजय आहे। काय नमस्कार। हा कसे हवा कोणाची आहे मंगळवेढ्यामध्ये? मंगळ समाजाचा अवतडे एका मताने निवडून येणार, 100 निवडून येणारच, 100% निवडून येणार, एका मताने निवडून। काम कशात मंगळवेढ्यामध्ये? हा काम कशात? काम एक नंबर समान अवतडे एका मताने निवडून पण येणार। नमस्कार। नमस्कार। काय सध्या मंगळवेढ्यात हवा कोणाची आहे, वारं कोणाच्या बाजूने आहे? वारं जसं जसं बदलत जायला बदला लागले वारं। समाधान दादाचं वारं आहे एक नंबरनं, पण जसं जसं वातावरण बदलेल, जसं दिवस दिवस कमी होईल तसं तसं भालकेचं बी जरा थोडं हवा दिसायला लागली आहे। त्यामुळं काही सांगता येत नाही। दोन्ही उमेदवाराची हवा आहे? हवा आहे, जास्त समाधानची हवा आहे। पण भालके साहेबाला जी ग्रामीण भागातून वर्गणी काढून जी पैसे मतदार द्यायला लागले आहेत, स्वतः मतदार वर्गणी काढून द्यायला लागले म्हणजे मतं कशी देत नाही, त्यामुळे जरा संशयास्पद जरा वाटायला लागले। त्यामुळं कुस्ती एकदम काटा होणार, चुरशी लढत होणार आहे, एकदम तुळशी लढत एक नंबर होणार। पण जनतेला कळलं पाहिजे, स्वतःच्या खर्चानं जे काम करणारा आमदार समाधान होता, स्वतःचे पैसे खर्चून काम केलेलं आहे। जे पाणी बिणी विकास कामं स्वतः पैसे केलेले, पण हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे। असा कुठलाही आमदार नाही भारतात की त्यांनी स्वतः पैशानं कामं केली ती मग पुन्हा हे करून आणले ती। पण जनता आता काय भालकेच्या मनात असल्यामुळं काय जनता वर्गण काढून त्याला द्यायला लागते, त्यामुळं काय सांगता येणार नाही। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव राहुल संजय उगाडे, राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेस पक्षाचा मी शहर युवकचा उपाध्यक्ष आहे। ह्याच्या आधी मी काँग्रेसचं काम करत होतो, गेल्या खासदारकीला मी काँग्रेसचं काम केले, चालू आमदारकीला मी आता सध्या समाधान दादांच्या मागे आहे। तर कसं वातावरण कसं? वातावरण समाधान दादांचं इथून खूप चांगलं आहे। गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही बघत होतो की एवढा निधी आला, हे आलं ते आलं, आम्ही इतर पक्षामधून काम करताना आम्हाला काय वाटायचं नुसता कागदावरच आहे। ज्यावेळेस मी ह्यांच्यासोबत काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला खरंच वाटलं की बाबा एक आपल्या जनतेतला एक राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आमचे समाधानदादा आवताडे। यांनी खरंच जे कागदावर आहे तेच सगळं इथं करून दावलेलं आहे, एवढं मी सांगू इच्छितो। कारण समाधानदादांनी जेवढं सांगतात की बाबा मी पाणी आणलं, हे आणलं, ते 100% त्यांनी आणलेलं पाणी आहे। गेल्या 15 वर्षात जेवढं म्हणायचं की इकडचं पाणी येणार आहे, तिकडचं पाणी येणार आहे, ते नुसता कागदोपत्रीच येत होतं। पण कालच्या उद्घाटनात ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी उद्घाटन करून, ज्या पाण्याचं उद्घाटन करून, भूमिपूजन करून ज्या 35 गावाला पाणी दिलं, त्यावेळेस आम्हाला बी खरं पटलं की बाबा समाधानदादा आवताडे यांचं काम खऱ्यानंच चांगलं आहे।
या उद्देशातून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. विकास कामं झालेली आहेत. विकास कामं 100% झालेले आहेत आणि मंगळवेढा तालुक्यासाठी भरपूर निधी आलेला आहे. ओके, धन्यवाद. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल वाटतंय? समाधान अवताडे. कशा आहेत त्यांची कामं वगैरे तालुक्यात? कामं पाण्याचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे आणि लोकांच्या संपर्कात आहेत. शांतता आहे तालुक्यात, गुंडगिरी नाही, काय नाही, सगळ्यांना समाधान आहे. लोकांना भेटतात वेळेला आणि काय अडीअडचणी असले तर भेटते, साथ देते ती. बाकी त्यांची दवाखान्याची कामं असतील, नगरपालिकेची फंड असतील, सभागृह असेल, बांधकाम चालू आहे सध्या त्यांचं. ठीक आहे, त्यामुळे तेच निवडून येतील. हां, आम्हाला तर तेच वाटतं निवडून यावं, कारण वर मोदीची सत्ता आहे आणि खाली सत्ता त्यांचीच आहे. उद्या यांना मतदान केलं तर बाबा आपल्याला फायदा होईल, केंद्राकडनं निधी मिळेल. हे विरोधाला दिलं तर आपल्याला काय फायदा होणार नाही. त्यासाठी आम्ही समाधान दादाला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नमस्ते. सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेमध्ये हवा कोणाची आहे? कोण होतील आमदार? जे आता सध्या ज्यांची कामं आहेत, सध्या आता ज्यांनी निधी आणला किंवा लोकांना आता माहिती आहे की बाबा हे आमदार आता आपल्याला कामं करू शकतात, तो माणूस निवडून येईल. कोण होतील आमदार? विद्यमान आमदार डबल आमदार होतील का? विद्यमान ते आता मतदानावर अवलंबून आहे ना. तसं वारं दोन्हीकडनं पण सारखंच आहे. 100% मतदान काय सरकार कोण केलं झालं पाहिजे? सरकारचं महाविकास आघाडी झालं पाहिजे. महाविकास आघाडी झालं पाहिजे. नमस्कार. नाही, आपल्याला काय बोलायचं नाही सर, येत ना काय बोलायचं ते ऐकायसाठी आलो. बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? समाधान अवताडे. कसे आहेत काम वगैरे त्यांची? चांगले काम आहे त्यांचे. चांगले आहेत. ठीक आहे. एकूणच तालुक्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये काय परिस्थिती आहे? ग्रामीणचा काय अभ्यास नाही, पण मंगळवेढा शहरामध्ये समाधान अवताडे चांगलं लीड नाही? चांगले. ठीक. नमस्कार. काय नाव आपलं? चंद्रकांत पांडुरंग होनमाने. काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामध्ये काय स्थिती आहे? सध्या अवताडी चांगलं आहे. अवताडे. कसे आहेत कामं वगैरे? चांगली आहेत. बरं, जे पहिले आमदार होते त्यांच्यापेक्षा चांगली कामं झालेली आहेत का हो. या 3 वर्षामध्ये? हो. ठीक. सरकार कोणाचं येईल वाटतं? ते काय मला सांगता येणार. ठीक. अवताडे येतील. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामधून लीड कोणाला मिळेल? सध्या समाधान दादाला मिळणार. समाधान. एकूणच जे काय भालके गट होता मंगळवेढ्यामध्ये तो तसाच आहे का नाही, बालकेगड विभागलेला तसा. विभागलेला आहे? मग बालके गटातील काही लोक आपल्याकडं म्हणजे भूमिपुत्र म्हणून आलेत का अवताड्यांकडे वगैरे? आलेत की. हो, आलेत का? हो, बऱ्याच ठिकाणी आलेत. कसे आहेत कामं वगैरे आमदारांचे? विकास काम भरपूर केले त्यांनी. केलेत. तरी काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामध्ये विशेष कामं कोणती झालेली? विशेष कामं भरपूर झालेत. ठीक. सरकार कोणाचं येईल वाटते? महायुती, महाविकास आघाडी? सरकार माहिती येणार. नमस्कार. काय कोण आमदार कोण होतील? आमदार म्हणजे बालके होते. आमदार बालके, अवताडे? थोडे हवा भालकेचे आहे असं वाटते, पण आता काय लोकांनी जे काय करतील ते करतील. बरं, बालके म्हणजे बालकेंची हवा आहे मंगळवेढ्यात. आज हवा दिसली तशी बरं, सभेमध्ये. ठीक. नमस्कार. नमस्ते. कोण येईल निवडून मग बालके मंगळवेढा? येण्याची शक्यता आहे. बालके. हां. ठीक आहे. नमस्कार. आपलं गाव बोलून कोण येईल निवडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून? आता आमची इथे हवा आहे, आमचे अवताडे. अवताडे. हां. 100%. 100%. कसे आहेत काम वगैरे? हां, काम एक नंबर सगळं काम केलं त्यानं. कोणतं गाव आपलं? इथलं आहे का? मंगळवेढा. हां, मंगळवार. आमची भावकी आहे ती. बरं. मग आणि घरीच आमदार आहे ती. ठीक आहे. हां. ओके. नमस्कार. फोटो घ्यायचा. सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतंय? अवताडे, बालके, सावंत, धोत्रे? तसं काय सांगणार आम्ही. इलेक्शन आहे, बहुमत ज्याला मिळतं ठीक आहे. माणसाची जे काय भावना आहे हां. त्या भावनेवरती माणसाचा खेळ चालतो. सांगता येत नाही थोडक्यात. हां, सांगता येत नाही म्हणजे कोणी सांगता येत नाही का? कोण येईल आता मी तर काय बरं, सांगणार. ठीक आहे. विद्यमान आमदारांची कामं वगैरे कशी आहेत सध्या? काय मला ऐकायला येत नाही. हां, अवताड्यांची कामं वगैरे कशी आहेत? चांगले आहेत की. चांगले आहेत. ओके.
नमस्कार. काय सांगाल, सध्या निवडणूक लागलेली आहे, कोण निवडून येईल वाटतंय? काय सांगता येत नाही. सांगतायत. नमस्कार. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून येईल? भारत बालके. नाही, भगीरथ बालके. भगीरथ बालके निवडून येतील वाटतं. तर विद्यमान आमदारांची कामं वगैरे मंगळवेढा शहरामध्ये वगैरे कसे आहेत? मंगळवेढा शहरात तर सध्या कामं नाही ती. बरं, ते कागदावर आहे ती कामं एवढं. ठीक. बोलताय. नमस्कार. काय नाव आपलं? नमस्कार. दत्तात्रय हरी तामणकर. काय सांगाल, सध्या निवडणूक लागलेली आहे, हा, या मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतंय? समाधान अवताडे नक्की निवडून येतील. मग त्यांची कामं वगैरे आपल्या शहरामध्ये वगैरे कसे आहेत की तालुक्यामध्ये कसे आहेत? तालुक्यामध्ये पूर्ण त्याने पाणी आणण्याचं काम केलं आहे. रस्ते चांगले झालेत. नितीन गडकरीने हायवे टकाटक करून सोलापूर पंढरपूर जवळ केलं आहे. आणि मोदींचं काम जबरी आहे. अमेरिकेने सुद्धा मोदींची प्रशंसा केली आहे. त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातच आता भाजप, शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची पूर्ण सत्ता येणार आहे. ठीक. नो चेंज. कसं आहे वातावरण मंगळवेढ्यामध्ये? मंगळवेढ्यात आता संमिश्र वातावरण आहे. लोकांचा कल अजून सांगता येईल एवढं असं पूर्ण ग्रामीण भागात नाही फिरलो, त्यामुळं वातावरण संमिश्र आहे. बरं, म्हणजे कोण निवडून यायचं नक्की नाही? नक्की नाही. बरं, सत्ता कोण यायला पाहिजे? सरकार कोण झालं पाहिजे? इथं आता मंगळवेढ्यातलं वातावरणही नाही, संमिश्र आहे. तर सत्ता महाराष्ट्रामध्ये सरकार कोण झालं पाहिजे? भाजपचं नाही येणार असं वाटतं. महाविकास आघाडी येईल. हां. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आरबाज तांबोई. सध्या कसं आहे वातावरण, कसं हवा कोणाची आहे मंगळवेढ्यामध्ये? सध्या वातावरण एक नंबर आहे. भगीरथ दादा भालके एक नंबर वातावरण आहे सध्याला. बरं, कसं आहे आपले कसं मतदान कसं त्यांना काय? भरपूर मताधिक्य निवडून येतील. जास्तीत जास्त मतं भगीरथ दादाला पडतील. बरं, विद्यमान आमदारची कामं कशी आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? कामं आता सध्याला तुम्ही जाऊन बघितली शिवाय तुम्हाला कामं करणार नाहीत. तिथे जाईल तेव्हा बाईट घ्या लोकांची, मग तुम्हाला कामं करतील. नमस्कार. नमस्ते. कशी हवा कशी आहे मंगळवेढ्यात सध्या आता? हवा कुणाची जरी असली तर मंगळवेढ्याला काय फरक पडणार नाही. कारण की प्रस्थापित जे आहेत ते आतापर्यंत कोणी मंगळवेढ्याच्या विकासाबद्दल काय बोलत नाहीत. आणि जे आहे ती ह्याला गाड आणि त्याला गाड ह्याच्याशिवाय नेतमंडळी बोलत नाही. ती आता मंगळवेढ्याच्या विकासाबद्दल बोललं तर मंगळवेढ्यात जे आपली भूमी संताजी म्हणून ओळखलं जाते, पण सध्या आपलं जे संत लोक आहेत ते त्यांचं कुठं एक छोटंसं मंदिर आहे, पण ते मंदिर कुठं म्हणून बाहेरची येऊन विचारते. मंदिरं झाली पाहिजेत. हां, मंदिरं झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपलं कुठलंही मंदिर कानोपात्राचं मंदिर आहे, तर आम्हाला लोक विचारते कानोपात्र मंदिर कुठे, तर आम्हाला लाज वाटते सांगताना की बाबा इकडं आहे तिकडं आहे म्हणून. मंदिरं झालं पाहिजे. ओके. नमस्कार. नमस्कार. कशी आहे मंगळवेढ्यात हवा कोणाची आहे? वारं कोणाच्या बाजून आहे? हाय भगीरथ आहे. बरं, कसे त्यांचं सध्या निवडणुकीमध्ये त्यांना किती मतदान होईल किंवा कशा प्रकारे मतदान होईल? एक 10,000 आसपास निवडून येतील ते भगीरथ दादा. सरकार कोणाचं यावं? सरकार काँग्रेसचं यावं, महाविकास आघाडीचं. दुधाचा अनुदान सुद्धा मिळालं नाही. नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव? कर्णिगे. बरं, कसं आहे सध्या तुमच्या गावात वातावरण कसं आहे आता? भाजप. कोण निवडून येईल? अवतडे. बरं, पण अनुदान मिळालं नाही. पण कशाचं अनुदान? दुधाचं निकच कॅन्ट वागवते. बरं, दूध व्यवसाय करता तुम्ही? दूध तुमचा स्वतःचा? स्वतःचाही. बरं, अनुदान भेटलेलं नाही अजून? नाही, रुपये मिळाला नाही. किती मिळलं पाहिजे अनुदान? काय हाय तर देऊ द्या आधी. दर किती झाला पाहिजे? मस्त 35 व्हायला पाहिजे, पण रुपये मिळाला नाही अजून. चालू किती सध्या आता? चालू आहे 28 रुपये. बरं, दे नाही पण ते अनुदान निकच जाहीर केले, पण दे नाही ती. कधी अनुदान दिलं पाहिजे, खात्याचं जमा केलं पाहिजे. दिलं नाही, रुपये दिला नाही अजून, पण अवतड्याला मत दे. नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव आपलं? मंगळवेढा. बरं, काय सध्या हवा कोणाची मंगळवेढ्यामध्ये? हवा भगीरथ दादा भालके. बरं, बबनराव अवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वरजी अवताडे आणि बबनराव अवताडे यांचा पूर्ण गट
सामील झाल्यापासून शहरात वातावरण चांगलं बघण्यासारखं झाले आणि चांगल्या मताधिक्यानं भगीरथ दादा भालके निवडून येतील अशी सगळ्यांची खात्री आहे. आपल्याला कार्यकर्त्यामध्ये वगैरे कसा आहे उत्साह? म्हणजे काय म्हणतं कळलं नाही. कार्यकर्त्यामध्ये वगैरे उत्साह कसा आहे? कार्यकर्त्यामध्ये एकदम जबरदस्त उत्साह आहे. तानाजी खरात, आपले बबनरावजी अवताडे यांचे सुपुत्र सरकार सिद्धेश्वरजी अवताडे यांचा चांगलं म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे. म्हणजे धावपळ त्यांची बघून वाटतं की चांगल्या मताधिक्यानं भगीरथ दादा विजयी होतील. ग्रामीण भागामध्ये काय वाटतं? ग्रामीण भागामध्ये तर काय विषय नाही त्यांचा, कारण ते ग्रामीण भागामध्ये लोकांना झालेला त्रास लोक सांगतात, सगळे तोंडाने सांगतात. मग ते जनता जनार्दन आहे, जनता ठरवणार आहे. पण चांगल्या मताधिक्यानं भगीरथ दादा निवडून येतील असा विश्वास प्रत्येकजण सांगतोय. आमदार कोण होईल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण आमच्या चोखा मिळायचं नाही स्मारकासाठी आम्ही ना 2006 पासून अबोधतोय. आमदार सत्तेतला होता, गावातला होता, घरातला होता, तरी सुद्धा नाही स्मारकाचं उद्घाटन करू शकलं नाही. जागा आरक्षित आहे, 27 कोटी मंजूर केलेत म्हणतोय, तरी सुद्धा स्मारक नाही करू शकलं नाही भूमिपूजन. काय मागणी काय तुमची? मागणी काय स्मारकाची? या ठिकाणी ह्या ठिकाणी नाही, महाराष्ट्र शासनाच्या रिकाम्या पडीक जागा आहेत त्या मागणी केली. किती 20 गुंठे, फक्त 20 गुंठ्यात नक्की करायचं ठरलं होतं. चौका मेळाचं असेल, पुन्हा वर कानोपात्राचं मंदिर, कानोपात्राचं तर 4x4च आहे. त्या म्हातारीनं स्वतःचं घर पाडून ते केलेलं आहे. त्याला सुद्धा जागा शासनानं लोकप्रतिनिधी दिली नाही. बरं, काय या चॅनलच्या माध्यमातून काय तुम्ही मागणी करणार? मागणी आमची हीच आहे, दुसरी काय करणार आहे? गावातला विकास गावातला आमदार करणार तर काय करणार? मागासवर्गाचा असल्यामुळे ही जाणून बुजून ही या लोकांनी आता मंजूर केली विधानसभेमध्ये, पण विधानसभेने मंजूर करून बी त्यांनी जाणून बुजून एकमेकाला टाटाळी करून हा विषय प्रलंबित तसाच ठेवला आहे. आता विद्यमान आमदारांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा ह्याला आम्ही विषय घेतला आहे. आम्ही फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की हा विषय आम्ही घेतला आहे. फक्त मागासवर्गीय संत असल्यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. हे आम्हाला आता दुःखाने सांगावं लागतंय. आले किती गेले पण दुर्लक्ष वर्षानुवर्ष ही आमची परंपरा तशीच राहिला. हा संत उपेक्षित होता, हा उपेक्षितच राहिला. बाकीचे संत बघा, दामाजी असेल, ही बाकीची असेल, पण त्या संतांचे लोक जास्त असते. ती आमचा समाज लहान आहे, पण त्या माणसाचं केलेलं काम किती मोठं आहे ही भारताच्या किंवा जगा या कानाकोपऱ्यात ह्या संतांनी आपली कामाची झलक दाखवली. ह्याच्या अभ्यासक्रमामध्ये, या चौका मेळ्याच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्याचा नोंद घेतली. रशियामध्ये स्पेशल ह्याच्याबद्दल PhD करणारी लोक आहेत ती, पण इथल्या लोकांना राज्यकर्त्याला ह्याची, कारण ती मागासवर्गीय आहे ना, मागासवर्गीय असल्यामुळे ह्या संतांच्या उपेक्षितच राहिला. आज आमच्या किती बहुजन समाजाला मागासवर्गीय समाजाची किती दिवसापासूनची मागणी आहे की बाबा ही आमच्या संतांची स्मारक व्हावे. पण सत्ताधाऱ्यांनी मान्य केलं, बजेटमध्ये मंजूर केली, पण कुठं माशी शिकली हेच कळलं नाही. नमस्कार, काय नाव? वैजनाथ मच्छिंद्र चव्हाण. काय सांगाल, सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल? सन्माननीय समाधानदादा अवताडे. कसे आहेत काम वगैरे? सध्या दादांनी काम केलेले आहेत मंगळवेढा तालुक्यामध्ये. आपल्या मंगळवेढा शहरामध्ये सुद्धा दादांनी काम केलेले आहे. व पंढरपूरमध्ये दादांनी MIDC आणली. दादांनी पंढरपूर MIDCसाठी दादांनी निधी मिळवून आणला. व आपले जे कित्येक वर्षाची विहीर इथं महादेव विहीर आहे, त्या विहिरीसाठी दादांनी आणला. व शिवाजी महाराज इथे शिवाजी महाराज जसे रायगड प्रतापगड आहे, तसेच इथे शिवाजी महाराज स्मारक आहे. तिथे महाराज 2-4 दिवस राहून गेलेत. ते किल्ल्याबाग म्हणून इथं आहे मंगळवेढ्यामध्ये. दादांनी ते किल्ल्याबागाला सुद्धा दादांनी निधी दिला आहे, निधी आणला आहे. व निंबोनी हे अशा खेडागावात सुद्धा दादांनी रुग्णालय उभा केलेत. व पंढरपूरमध्ये 200 बेडची 200 बेडचा निधी आणला दादांनी. व मंगळवेढ्यामध्ये 100 बेड अजून दादांनी उपलब्ध केलेत. व सध्या परवा उद्घाटन केले. आपल्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आले ते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी दादांनी उद्घाटन केले कामाचे. नमस्कार. नमस्ते. काय सध्या मंगळवेढ्यामध्ये हवा कोणाची आहे? सध्या हवा संमिश्र वातावरण आहे. राष्ट्रवादी प्रेमी लोक तुतारीचा प्रचार करतात. भाजपची कार्यकर्ते भाजपच्या कामाला लागलेले आहेत आणि भगीरथ दादाला त्यांच्या वडिलाची सहानुभूती असल्यामुळं
लोक जरा भगीरथ दादाच्या मागं आहेत. बरं, पण महाविकास आघाडीमध्ये थोडी बिघाड झालेली आहे. काँग्रेस वेगळं लढते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वेगळा लढतोय. यांची एकामेका विभागणी होणार आहे मताची. मताची विभागणी तर होणारच, पण ज्याच्याविषयी अस्मिता आहे त्याचं मत त्यालाच पडणार. नाही, म्हणजे ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये अवतरणा फायदा होणार नाही का? 100% फायदा होणार. महायुतीला फायदा होणार, महाविकास आघाडीच्या बिघाडी. सरकार कोणाचं येईल? सरकार महाविकास आघाडीची येण्याची शक्यता आहे, कारण इंडिया अलायन्समध्ये सगळे नेते इमानदारीनं आणि व्यवस्थित काम करायला लागलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सध्या मंगळवार हवा कोणाची आहे? समाधान अवताडे. बरं, कशात विकास काम कशात? विकास काम भरपूर केलीत. बरं, समोर त्यांच्या विरोधात भालके आहे, सावंत आहेत. कोणी बी असेल समाधान अवताडेशिवाय पर्याय नाही. सरकार कोणाचं यायला पाहिजे? भाजप. लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, या योजनांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अवतरणा फरक म्हणजे त्यांना फायदा होईल का? होय, भरपूर फायदा होणार. शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केले, परत पेन्शन चालू केले.